आजपासून 6 तासांचं भारनियमन सुरू करण्यात येणार असून शेती पंपांच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. शेती पंपांना दिल्या जाणाऱ्या 3 फेज वीज पुरवठ्याच्या रोटेशनल दिवस आणि रात्रीच्या वेळापत्रकात महावितरणकडून तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा नवीन बदल 26 मे ते 15 जून 2026 या कालावधीसाठी लागू असणार आहे. मंगळवारपासून सुरू होणारे हे लोड शेडिंग पहिल्या स्लॉटमध्ये सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असे 6 तास राहणार असून दुसऱ्या स्लॉटमध्ये दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असे एक दिवसाआड एका दिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 ते 7 अशा पद्धतीने रोटेशन ठेवण्यात आले आहे. सोलापूर मंडळातील वेगवेगळ्या विभागांनुसार शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्धतेचे 2 स्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. तरी शेतकऱ्यांनी आपल्या विभागाचे वेळापत्रक पाहून पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे वेळापत्रक केवळ 15 जून 2026 पर्यंतच लागू राहील. चक्राकार पद्धतीनुसार तुमच्या भागात सध्या सुरू असलेल्या स्लॉटप्रमाणे वेळा लागू होतील. वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक होणारे बदल टाळण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी स्थानिक महावितरण कार्यालयाशी किंवा वायरमनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तुर्तास हे केवळ शेतीपंप व 3 फेजसाठी असून सिंगल फेजसाठी 2 दिवसात नवीन वेळापत्रक जाहीर होईल असे सांगण्यात आले आहे. विभाग स्लॉट 1 स्लॉट 2 अकलूज सकाळी 12:25 ते सायंकाळी 6:25 आणि सकाळी 6:25 ते दुपारी 12:25. बार्शी पहाटे 4:10 ते सकाळी 10:10, सकाळी 10:10 ते सायंकाळी 4:10. पंढरपूर सकाळी 10:45 ते सायंकाळी 4:45 आणि पहाटे 4:45 ते सकाळी 10:45. सोलापूर ग्रामीण दुपारी 12:35 ते सायंकाळी 6:35 आणि सकाळी 6:35 ते दुपारी 12:35. सोलापूर शहर दुपारी 1 ते सायंकाळी 7 आणि सकाळी 7 ते दुपारी 1.